नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, नवीन काही अपडेट आलं की आपण चॅनलवरती घेऊन बसतो। आजचं जे अपडेट आलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 3 लाख तब्बल जे आहे राशन कार्ड बंद होणार आहेत। काय संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी आपण नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। मित्रांनो, तब्बल 3 लाख राशन धारकांचे रेशन आता बंद होणार आहे। कारण तसंच आहे, ज्या लोकांनी जी आहे ई-KYC केलं नाही आहे अद्यापपर्यंत, त्यांचं जे आहे हे राशन कार्ड धारकांचं रेशन आता बंद होणार आहे। सूचना बऱ्याच दिवसापासून सरकारनं जाहीर केलेली आहे, परंतु मुदतीत अद्यापपर्यंत त्यांचं ई-KYC झालेलं नाही आहे। पुरवठा विभागाद्वारे रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांची, जे काही सर्व लाभार्थी तुमच्या राशन कार्डमध्ये ज्यांना शासन जे आहे मोफत अन्नधान्य देत आहे, त्यांना जे आहे ई-KYC करणं बंधनकारक केलं आहे। त्यालाच अनुसरून ज्यांनी अद्यापपर्यंत ई-KYC केलं नाही आहे असे जे कार्ड आहे ते तब्बल 3,02,774 जे लाभार्थी आहे त्यांनी अद्यापपर्यंत केलेलं नाही आहे। तर हे जे आहे आता शासन यांचं जे आहे राशन बंद करणार आहेत। तर शासनानं जे आहे आता ई-KYCसाठी नवीन पॉस मशीनसुद्धा दिलेले आहे। तर पॉस मशीनवरती कुठल्याही तुम्ही सेंटरवरती जाऊन राशन कार्ड जिथे वितरित होतं त्या सेंटरवर तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्ही थंब लावून तुमचं जे आहे ई-KYC करू शकता। त्यासाठी कुठलंही बंधन नाही आहे। तर आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 लाख ई-KYC केलेलं नाही आहे। 4 महिन्यापूर्वी जे आहे पॉस मशीन देण्यात आलेलं आहे। पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-KYCची प्रक्रिया करता येते। या प्रक्रियेद्वारे जे आहे बनावट जे लाभार्थी आहे ते बाद होतात। तसेच जे मृत आहे त्यांचे नावसुद्धा राशन कार्डवर आहे व तेच त्यांच्या नावावर सुद्धा धान्य गव्हर्नमेंट देत आहे। त्याच्यामुळे तीसुद्धा गळती जी आहे थांबणार आहे। त्यासाठी ही प्रक्रिया शासनाने राबवलेली आहे। जर तुम्ही अद्यापपर्यंत तुमचं ई-KYC केलं नसेल राशन कार्ड तर तुम्ही करून घ्या। सर्व जे की तुमचे लाभार्थी आहे त्यांचं ई-KYC करा, अन्यथा तुम्हाला जे आहे राशन त्यांचं बाद होईल। रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांना ई-KYC करणं शासनाने बंधनकारक केलं आहे। आधार कार्ड जुने असल्यास प्रथम ते कार्ड अपडेट करावे व त्यानंतर ई-KYC प्रक्रिया तुम्हाला करायची आहे। जर जुनं कार्ड असेल बंद असेल तर त्याला एक वेळा अपडेट करून द्यायचं, आधार त्याला लिंक करून द्यायचं, त्यानंतर मग तुम्हाला जे ई-KYC करता येईल। मुदतीत जर तुम्ही ई-KYC अद्यापपर्यंत केलेलं नाही तर तुमचं जे आहे धान्य आता बंद होणार आहे। तरीही मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्व अपडेटसाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।